12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची माहिती समोर येते। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर फुटलेत। पेपर परीक्षेच्या तासापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती आहे। गुरुवारी 12वी केमिस्ट्रीचा पेपर होता, मात्र परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पेपर आला। या सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरती हे प्रकरण उघडकीस आलं। सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार शौचालयात जात होती, त्यामुळे केंद्रावरील परीक्षकांना संशय आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, 12वीचे 2 विषयांचे पेपर फुटले, काय नेमकं प्रकरण? नक्कीच नागपुरातील धक्कादायक प्रकार जे आहे तो समोर आल्याचे चित्र सध्या घडलेलं दिसत आहे। 12वी केमिस्ट्रीचा पेपर होता, मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आला होता। सदर परिसरातील सेंटर उर्सुला परीक्षा केंद्र हे प्रकरण जे आहे ते उघडकीस आले। एकूणच जर बघितलं असेल तर एक विद्यार्थिनी वारंवार जे आहे प्रसाधनगृहात जात होती आणि त्यामुळे केंद्र चालक जे आहे ते प्रेक्षकांना जे आहे ते संशय आला। या संदर्भात जर बघितलं असेल तर शिक्षकांनी या संबंधित व्यक्तीची जी आहे ती झडती घेतली। एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला। तो तपास करत असताना एका व्हॉट्सअप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आला होता, अशा प्रकारची माहिती सुद्धा त्या संपूर्ण व्हॉट्सअप ग्रुपवर आली आहे। आणि व्हॉट्सअपवर 15 विद्यार्थ्यांचा हा संपूर्ण ग्रुप होता, असं सुद्धा त्या ग्रुपमधून आढळून आलं। दोन्ही विद्यार्थ्यांनी चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फुटल्याची माहिती आहे ते पुढे येत आहे आणि अन्य 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर सोडवत होते। या संदर्भात जे आहे ते पोलीस अधीक्षक जे आहे ते तपास करते। मात्र असा पेपर जर फुटल्याने जे आहे ते आता कुठेतरी जे आहे ते या संपूर्ण संदर्भात जे चौकशीचे सुद्धा आदेश जे आहेत ते गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेले आहे। निश्चित। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।